नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत राहिलेला भाग इयत्ता 7वीचं विज्ञानचं पुस्तक आहे, त्यावर काही महत्त्वाचे असे पॉइंट त्या पुस्तकाच्या थ्रू तुम्हाला मी सांगितलेले होते। त्याच्यावर एक लेक्चर मी बनवलेलं आहे, हे दुसरं लेक्चर असणार आहे। महत्त्वाचे पॉइंट आहे शिक्षक भरतीमधील असो, टीईटीचा पेपर असो किंवा टेटचा पेपर असो किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, त्यासाठी तुम्हाला हे पेपर किंवा ह्या पुस्तकाचा अभ्यास करणं गरजेचं असतं। त्यासाठी हे महत्त्वाचे पॉइंट मी या लेक्चरच्या स्वरूपात देण्याचा प्रयत्न करत आहे। लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला पॉइंट आहे पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात। पोषणाची व्याख्या इथे दिलेली आहे। मग पोषणाची गरज कशासाठी आहे तर काम करण्यासाठी, ऊर्जेचा पुरवठा करणे। 2 आहे शरीराची वाढ व विकास। 3 आहे पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे आणि 4 आहे शरीराला रोगापासून वाचवणे। यासाठी आपल्याला पोषणाची आवश्यकता असते। त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे परपोषण। तर परपोषण म्हणजे काय तर काही सजीव अन्नासाठी इतर सजीवावर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात। या पोषण पद्धतीला परपोषण असं म्हटलं जातं। त्यानंतर महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण। तर बघा, नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण कशा प्रकारे होते तर पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार बनते आणि पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळते व त्याचे नायट्रिक आम्लात रूपांतर होते। हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते आणि हे आम्ल जमिनीतील विविध खनिजाबरोबरच अभिक्रिया होऊन क्षारामध्ये रूपांतरित होते आणि वनस्पती या नायट्रोजनच्या क्षाराचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात। अशा प्रकारे नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण होत असते। त्याचा महत्त्वाचा पॉइंट आहे सहजीवी पोषण म्हणजे नेमकं काय तर बघा, 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात। याला सहजीवी पोषण असं म्हटलं जातं। तर बघा, काही झाडाच्या मुळाजवळ तुम्हाला बुरशी वाढताना दिसते किंवा झाड बुरशीला पोषक तत्वे पुरवते। या बदल्यात बुरशी झाडाच्या मुळांना काय क्षार आणि पाणी पुरवते। तसेच शैवाल व बुरशी एकत्र राहतात, त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते। त्या बदल्यात शैवाल बुरशीला काय पुरवतं? अन्न पुरवतं। आणि या प्रकारातून तयार होणारे जी सहजीवी वनस्पती आहे ती म्हणजे दगडफूल। हे लक्षात असू द्या, दगडफूल ही सहजीवी वनस्पती आहे। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट पाहूया, वनस्पतीमधील पोषक द्रव्यांची कार्य व त्याच्या अभावाचे काय परिणाम होतात ते पाहायचं आहे। वनस्पतीमधील पाहायचं आहे। बघा, वनस्पतींमधील पोषक द्रव्य आहे नायट्रोजन। याचं कार्य काय आहे? प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव्ये यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्या अभावामुळे, नायट्रोजनच्या अभावामुळे काय होतो किंवा काय परिणाम होतो वनस्पतीवर तर वाढ खुंटणे, पाने पिवळे होणे। हे पेपरमध्ये तुम्हाला हमखास विचारलं जातं। टीईटीचा पेपरमध्ये तर तुम्हाला हमखास या चार्टवर प्रश्न असतोच। त्यानंतर फॉस्फरस या पोषक द्रव्यामुळे काय होतं का, याचं कार्य काय आहे तर प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे आणि याच्या अभावामुळे काय होतं तर अकाली पाणी गळणे, उशिरा फुले येणे, मुळांची वाढ खुंटणे। पोटॅशियम या पोषक द्रव्याचं कार्य काय आहे तर चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक आहे आणि याच्या पोटॅशियमच्या अभावामुळे काय होतं तर खोडं बारीक होणे, पाने कोमेजणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे असा परिणाम होतो। आणि मॅग्नेशियम या पोषक द्रव्याचं कार्य काय आहे तर हरितद्रव्य निर्माण करणे आणि त्याच्या अभावामुळे होणारा काय परिणाम आहे तर संत वाढ होणे, पाने पिवळी पडणे। मग लोह या पोषक द्रव्याचं कार्य काय आहे तर हरितद्रव्य निर्माण करणं। मॅग्नेशियम आणि लोह या दोघांचं कार्य सेम आहे, लक्षात असू द्या। मग या लोहाच्या अभावामुळे काय होतं तर पाने पिवळी पडणं। बघा, हे सेम आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। मॅग्नीज या पोषक द्रव्याचं कार्य काय आहे तर प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणं आणि अभावामुळे काय होतं वाढ खुंटणे, पानावर डाग पडणे असे परिणाम
होतात. आणि झिंक यामुळं काय होतं तर संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करणे हे त्याचं कार्य आहे. आणि त्याच्या अभावामुळे काय होतं, वाढ खुंटणे आणि पाने पिवळी होणे असा परिणाम झिंक याच्या अभावामुळे होतो. हा मुद्दा किंवा हा चार्ट लक्षात असू द्या. बघा, पेपरमध्ये तुम्हाला ह्याच्यावरही प्रश्न विचारला असतो की पोषणाचे टप्पे कोणते आहेत, आणि ते तुम्हाला एखादी व्याख्या दिलेली असते आणि हा पोषणाचा कोणता टप्पा आहे असं विचारलं असतं. त्यामुळे हे पोषणाचे टप्पेही लक्षात असू द्या. अन्नग्रहण, अन्न शरीरात घेणे हा एक टप्पा पहिला. दुसरा टप्पा आहे पचन, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे यास अन्नपचन असे म्हणतात. तिसरा टप्पा आहे शोषण, पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाते. त्यानंतर सात्मीकरणामध्ये शोषलेल्या द्रावणी अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे. आणि उत्सर्जन हा पोषणाचा शेवटचा टप्पा आहे. यामध्ये पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात. असे 5 टप्पे पोषणाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा, हा जो प्राणी दिसत आहे अँट ईटर, हा मध्य व दक्षिण अमेरिका हे मूळ स्थान असणारा प्राणी असून तो मुंगी अस्वल या नावाने ओळखला जातो. लक्षात असू द्या, अँट ईटर. भारतात उदमांजर हा प्राणी आढळतो. त्याची चित्र इंटरनेटवरून आपल्याला मिळवायचे आहे, ते असेच सेम दिसतात. त्यानंतर हा एक पॉईंट आहे, जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून 16 ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो. अन्न सुरक्षा करणे व अन्न नासाडी टाळणे यासाठी 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून पाळला जातो. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे अन्न रक्षण पद्धती. बघा, अन्न खराब होऊ नये यासाठी आपण विविध अन्न रक्षण पद्धतीचा वापर करत असतो. त्यामध्ये आहे पहिली गोठणीकरण. तर या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर कमी तापमानात अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात. यासाठीच घरातील शीतपाटाचा म्हणजेच आपले जे फ्रीज आहे त्याचा उपयोग करतात. गोठणीकरण हा सुद्धा अन्नरक्षण पद्धतीचा एक प्रकार आहे. वायूचा प्रकार केला जातो, म्हणजे वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यामध्ये बंद करताना त्यामध्ये नायट्रोजन वायूचा उपयोग करून त्यातील कीटक व बुरशीच्या वाढीला आळा घातला जातो. नायट्रोजन वायू लक्षात असू द्या, आपले चिप्सचे वगैरे पॉकेट असतात त्यामध्ये नायट्रोजन वायू असतो. पेपरमध्ये विचारलेला आहे प्रश्न. त्यानंतर धुरीकरण याचा सुद्धा वापर करून अन्नरक्षण करता येते. कसं, यामध्ये धूर देऊन अन्न संरक्षित केले जाते. यामध्ये किंवा यासाठी आपण ॲल्युमिनियम फॉस्फाईड वापरतात. धुरीकरणासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड आणि वायूचा वापर केला जातो, म्हणजे त्यामध्ये नायट्रोजन. त्यानंतर आहे जो अन्नरक्षणाची पद्धत ती म्हणजे कीटकनाशकांचा वापर. पोत्यात धान्य भरल्यावर मॅलॅथिओनचा फवारा पोत्यावर मारतात. त्यानंतर आहे तो परिरक्षकांचा वापर, म्हणजे नैसर्गिक परिरक्षक. जसं निसर्गात उपलब्ध असणारे पदार्थ, यात प्रामुख्याने मीठ, साखर, तेल वापरून बनवलेली लोणची, जाम, मुरावे, पेठा इत्यादी पदार्थ तयार करतात. तर बघा, आपण आपलं लोणचं खराब होऊ नये यासाठी मिठाचा, तेलाचा वापर करतो. त्यामुळं काय होतं ते व्यवस्थित राहतं. मग रासायनिक परिरक्षक, आता हे लक्षात ठेवायचं आहे. नैसर्गिक परिरक्षकामध्ये मीठ, साखर, तेल असं येतं. रासायनिक परिरक्षकामध्ये काय येतं, यात प्रामुख्याने ॲसेटिक आम्ल येतं, म्हणजे व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, तसेच काही नायट्रेट व नायट्राईट क्षारांचा वापर करून सॉस, जेली, जाम, शिजवण्यास तयार भाज्या, अन्नाची तयार पाकिटे इत्यादी खूप कालावधीसाठी टिकून ठेवता येतात. रासायनिक परिरक्षक आणि नैसर्गिक परिरक्षक यांची नावं तेवढी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर वापर केला जातो कशाचा, किरणीयन. तर किरणीयनमध्ये काय केलं जातं, या पद्धतीत अन्नपदार्थावर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात. उदाहरणार्थ उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन परत्वर्काद्वारे ॲक्सिलरेटर निर्मिती क्ष किरण, या किरणोत्सारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित गॅमा किरण. या प्रक्रियेमुळे काय होतं, सूक्ष्मजीव, बुरशी व कीटकांचा नाश होतो. त्याचप्रमाणे फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढवल्यामुळे त्यांची हानी कमी होते. तसेच अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे, कांदे इत्यादी अन्नपदार्थ जास्त कालावधीसाठी टिकू शकतात. लक्षात काय ठेवायचं आहे, बटाटे, कांदे यांना टिकवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, किरणीयन, कीटकनाशकांचा नाही. पेपरमध्ये असंच
फसवतात तुम्हाला. बटाटे कांदे जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण कोणत्या अन्न रक्षण पद्धतीचा वापर करतो? तो किर्नियन. हे लक्षात असू द्या. परत पाश्चरीकरण. यामध्ये काय केलं जातं? या पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ, दुधापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत, उदाहरणार्थ दूध 80°C 15 मिनिटं तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामध्ये दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते. तर पाश्चरीकरणाचा उपयोग दूध किंवा त्याशी संबंधित तत्सम पदार्थाचा उपयोग किंवा वापर जास्त दिवस करण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. हे दोन पॉईंट आहेत ते पण लक्षात ठेवा. बघा, महाराष्ट्रात लासलगाव येथे कांदे व बटाटे यावर व नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थावर किर्नियन करणारी संयंत्रे असलेली केंद्रे उभारलेली आहेत. महाराष्ट्रात लासलगाव. त्यानंतर हा पण पॉईंट लक्षात ठेवा. वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची पद्धती जीवाणू शास्त्रज्ञ लुई पाश्चर याने विकसित केलेली आहे. हा मुद्दा पण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा. 1954 मध्ये लोकसभेने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा संमत केला. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून 1976 मध्ये कायद्यातील तरतुदीनुसार अपायकारक पदार्थाची भेसळ करणाऱ्यास जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी आणि अन्नपदार्थावरील वेष्टन अन्नाला व औषधाला घातक नसावे, त्यावरून निर्मितीचा दिनांक, कालावधी व साठवण्यासंबंधी सूचना स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात, अशा अनेक तरतुदी केलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954. त्यानंतर हे पॉईंट पण लक्षात ठेवा. बघा, फळांना अधिक स्वादिष्ट व आकर्षक बनवण्यासाठी त्यांना रासायनिक पदार्थाचे इंजेक्शन दिले जाते. दूध विक्रेते दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दुधात युरिया मिसळतात. आपले नुकसान कमी होण्यासाठी विक्रेते कित्येक हवाबंद डबे आणि पाकिटे यांच्यावरची एक्सपायरी डेट बदलतात. आकर्षक व पिवळी धमक पिकल्यासारखी दिसणारी केळी तसेच अन्य काही फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड व इतर काही रसायनाचा वापर केलेला असतो. त्याचप्रमाणे शीतपेयामध्ये अनेकदा कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड इत्यादी घातक पदार्थ वापरलेले असतात. हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, ते पेपरमध्ये येतात. जसे की शीतपेयामध्ये डॅश डॅश पदार्थ घातक असतात. तर कोणकोणते घातक पदार्थ शीतपेयामध्ये वापरलेले असतात तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कसं असतं? कमी भरतं आणि वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच असते. हा मुद्दा लक्षात असू द्या. पृथ्वी आणि चंद्र ह्या दोन्ही ठिकाणी वस्तुमान सारखं असतं, फक्त गुरुत्वीय बलामुळे ते वजन कमी जास्त आपलं चंद्रावर आणि पृथ्वीवर भरत असतं. त्यानंतर पाहूया आपण काही प्रचलित मापन पद्धती. तर यामध्ये बघा, MKS ही एक पद्धती आहे प्रचलित मापन पद्धती आणि दुसरी आहे CGS पद्धती. हे बघा, MKS या मापन पद्धतीमध्ये लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये तर काळ म्हणजेच वेळ सेकंदात मोजतात. हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यानंतर CGS पद्धतीमध्ये या मापन पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये आणि काळ हा सेकंदात मोजतात. हे दोन्हीही मुद्दे लक्षात ठेवा. त्यानंतर हा एक मुद्दा, MKS या मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान आणि काळ या राशी आधारभूत मानण्यात आलेल्या आहेत. बघा, तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातं MKS या मापन पद्धतीमध्ये डॅश डॅश या राशी आधारभूत मानण्यात येतात. तर लांबी, वस्तुमान आणि काळ या तीन ज्या राशी आहेत त्या आधारभूत मानण्यात आलेल्या आहेत MKS या मापन पद्धतीमध्ये. त्यानंतर पाहूया आपण अंतर म्हणजे काय, विस्थापन म्हणजे नेमकं काय. बघा, अंतर म्हणजे काय? एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. अंतर ही कशी राशी आहे? अंतर ही अदिश राशी आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर विस्थापन म्हणजे काय हे सुद्धा पेपरमध्ये विचारलं जातं. एखाद्या गतिमान वस्तूने
आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. कमीत कमी मुद्दा लक्षात असू द्या. विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो, म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे. बघा, अंतर ही अदिश राशी आहे तर विस्थापन ही सदिश राशी आहे, कारण यामध्ये तुम्हाला कशाचा, अंतर आणि दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो विस्थापनामध्ये, म्हणून ती सदिश राशी आहे. आणि त्यामध्ये अंतराचा फक्त विचार करावा लागतो, त्यामुळे ती कशी आहे, अदिश राशी आहे. त्यानंतर पहा, अंतर आणि विस्थापन या दोन्ही राशीचे SI व MKS मापन पद्धतीतील एकक काय आहे, मीटर हेच आहे. अंतर आणि विस्थापन लक्षात असू द्या. त्यानंतर वेग म्हणजे काय, विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय. आणि वस्तूचा वेग खाली सूत्राच्या साहाय्याने आपल्याला काढता येतो. वेग काढण्यासाठी सूत्र आहे वेग बरोबर विस्थापन भागिले विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजेच कालावधी. अशा प्रकारे आपण वेग काढू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या असे लक्षात आले की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा, ॲम्बर म्हणतात त्याला, लोकरी कापडाने घासला असता या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. ॲम्बरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात, म्हणून ॲम्बरच्या या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राऊनने 1646 साली इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलेलं आहे. हा मुद्दा आपण लक्षात असू द्या. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे, सुवर्णपत्र विद्युतदर्शी म्हणजे नेमकं काय, तर बघा, हे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचे साधे उपकरण आहे. या तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला धातूची चकती असते तर दुसऱ्या टोकाला सोन्याची 2 पातळ पाने असतात. आता इथे बघा, हे 2 सोन्याची पातळ पाने आणि ह्या वरच्या टोकाला जे आहे तिथं काय आहे, तर तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला 2 धातूची चकती आहेत. आणि हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील. इथे वर आहे ही चकती, वर राहील. प्रभार नसणारी वस्तू चकतीजवळ नेली तर पाने काय होतील, मिटलेलीच राहतात. पण प्रभारित वस्तू जर चकतीजवळ नेतात, दोन्ही पातळे काय करतात, सजातीय विद्युत प्रभावामुळे प्रतिआकर्षित होतात, म्हणजे एकमेकापासून ते दूर होतात किंवा वेगळे होतात. हाताने चकतीला स्पर्श करताच पाने जवळ येतात, कारण पानामधील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून तो कुठं जातो, जमिनीत जातो आणि पाने प्रभाररहित होतात, म्हणून ती पाने मिटली जातात. अशा प्रकारे सुवर्णपत्र विद्युतदर्शी हे कसं उपकरण आहे लक्षात ठेवायचं आहे. धातूची चकती कुठे आहे, सोन्याच्या 2 पातळ पाने कुठे आहेत, कारण पेपरमध्ये हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, सर जेम्स ड्युआर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते. त्यांनी 1892 मध्ये पहिला थर्मास फ्लास्क तयार केला, म्हणून त्याला ड्युआर फ्लास्क असे म्हणतात. पदार्थ थंड अथवा गरम राहण्यासाठी ड्युआर फ्लास्क आजही वापरात आहे, जसं की आपण तो थर्मास म्हणतो त्या प्रकारे. लक्षात असंच आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, तो कोणी तयार केला, प्रथम त्यांनी त्याचा शोध कोणी घेतला, त्या वैज्ञानिकांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट लक्षात असू द्या. बघा, विजेचे तापमान सूर्यापेक्षा प्रखर. बघा, सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. 95% विजा आकाशातच असतात. फक्त 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. विजा एकाच ढगामध्ये 2 ढगात किंवा ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात. वातावरणात दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठा कडाडण्याचा आवाज येतो. हा मुद्दा आपण लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेने एक स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था 1965 साली स्थापन केली आणि जगभरातील सुमारे 177 देश या संघटनेचे सदस्य आहेत. आणि या संघटनेचे एक प्रमुख कार्य म्हणजे आपत्ती काळात साधनसामग्री, आर्थिक मदत तसेच स्वयंसेवक आपत्तीच्या ठिकाणी पाठवणे. यासोबतच मदतीसाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथके व इतर तज्ज्ञांचे गटही पाठवले जातात. ही संस्थाही लक्षात असू द्या, स्थापनाही लक्षात असू द्या. अशा प्रकारे
महत्त्वाचे पॉईंट इथं मी घेतलेले आहेत. राहिलेले पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करून घेऊया. आधीचं लेक्चर, आताचं लेक्चर आणि पुढचं लेक्चर 3 लेक्चरमध्ये आपलं पूर्ण 7वीचं विज्ञान कंप्लीट होणार आहे. या दृष्टीनेच पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात, त्या दृष्टीनेच हे लेक्चर मी तयार केलेलं आहे. लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.